महाराष्ट्रात जवळपास दशकापासून बैलगाडा शर्यतींवर बंदी आहे. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर असेल, सोलापूर किंवा नगर जिल्ह्यामध्ये बैलगाड्यांच्या शर्यती हा राजकीय मुद्दा सुद्धा आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे बैलाला संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी केली आहे. त्यातच महिनाभरापासून संतप्त बैलगाडा प्रेमींनी लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम उघडली आहे. यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी बंदी आदेश झुगारून देत उद्या सांगली जिल्ह्यातल्या आपल्या झरे या गावी बैलगाड्यांच्या जंगी शर्यतींचं आयोजन केलंय. त्यामुळे बैलगाडा शर्यत आयोजन यशस्वी होऊ नये यासाठी पोलिसांनी झरे गावामध्ये मोठा बंदोबस्त तैनात केलाय. प्रशासनानं या शर्यती रोखण्यासाठी झरेसह 8 गावात संचारबंदीचे आदेश लागू केलेले आहेत. थोडक्यात आज आणि उद्या सांगली जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीवरून राजकीय वातावरण पेटताना दिसणार आहे. आणि याविषयी बोलण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्या सोबत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे सुद्धा आपल्या सोबत आहेत. पहिल्यांदा मी अमोल कोल्हे यांच्याकडनं सुरुवात करणार आहोत. दोन्ही नेत्यांचे पक्ष वेगळे असतील तरी दोन्ही हे नेते शेतकऱ्यांच्या बाजूने किंवा गाडा मालकांच्या बाजूने असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यासाठी ते पाठपुरावा सुद्धा करतायत. अमोलजी, भाजपचे नेते राज्यातले म्हणतायत बैलगाडा शर्यती सुरू झाल्या पाहिजेत. राष्ट्रवादीची तीच भूमिका आहे, महाविकास आघाडीची तीच भूमिका आहे. मग नेमकं घोडं अडलंय कुठं? यामध्ये दोन गोष्टी आपण नीट लक्षात घेतल्या पाहिजेत. यामध्ये एक म्हणजे सुप्रीम कोर्टात पेंडिंग असलेली केस, जिचं 5 सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्याशी मी चर्चा केली आणि त्या संदर्भात लवकरात लवकर संविधानात्मक तोडगा काढण्याच्या दृष्टीनं त्यांनीही स्वतः गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्याशी चर्चा करून दिलीपरावजी वळसे पाटील यांनी जे काउन्सिल आहेत ऍडव्होकेट पाटील यांच्याशी बोलून हे मॅटर एक्सपेडेट केलं जावं, म्हणजे लवकरात लवकर हे सुनावणीसाठी घेतलं जावं यासाठीची विनंती अर्ज हा आपण सबमिट केलेला आहे. आणि त्याच वेळी याला एक दुसरा कंगोरा फार महत्वाचा आहे की ही केस आणखी स्ट्रॉंग होण्याच्या दृष्टीनं बैल या प्राण्याचा जो संरक्षित प्राण्याच्या यादीतला समावेश आहे हा वगळला गेला आणि अॅनिमल वेलफेअर बोर्डाच्या संमतीनं, त्यांच्या सल्ल्यानं केंद्र सरकार नक्की हा निर्णय घेऊ शकतं. आणि या दोन गोष्टी जर झाल्या तर सुप्रीम कोर्टातली जी केस आहे ही अत्यंत स्ट्रॉंग होते आणि बैलगाडा शर्यतींचा मार्ग हा कायमस्वरूपी मोकळा होऊ शकतो. अगदी अमोलजी, त्या दृष्टीने बोला. त्या दृष्टीने संविधानात्मक जर आपण तोडगा काढला तर यानुसार ही गोष्ट नक्कीच लवकरात लवकर होऊ शकते आणि त्यासाठी आपले प्रयत्न सातत्यानं सुरू आहेत. गेली 2 वर्ष आपण बघत असाल संसदेत सातत्यानं, मी असेल, खासदार श्रीनिवासजी पाटील असतील, खासदार सुप्रियाताई सुळे असतील, आम्ही सातत्यानं यावर आवाज उठवतो. अगदी अमोलजी, यावर सुद्धा आपण बोलणार आहोत. मोजकेच खासदार काय या सगळ्यावर आवाज उठवतायत? कारण एकीकडे सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्र यावं अशा प्रकारची मागणी होताना दिसते. गोपीचंद पडळकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. गोपीचंदजी, तुम्ही सुद्धा आक्रमक आहात. गाडा मालकांना न्याय द्यायचा आहे, शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे. मात्र हे सगळं आता केंद्राच्या हातात सुद्धा आहे. कारण केंद्रानं जर सकारात्मक भूमिका घेतली तर सुप्रीम कोर्टामधली ही केस स्ट्रॉंग होणार आहे असं अमोल कोल्हेंचं म्हणणं आहे. मग त्यामुळे आता तुमचं आंदोलन करण्यापेक्षा केंद्र सरकारवर पाठपुरावा करणं महत्वाचं नाही आहे का? हे बघा, केंद्र सरकारवरती कुठलाही विषय आला का केंद्र सरकारवरती ढकलायचा ही या महाराष्ट्र सरकारची पहिल्यापासूनची भूमिका राहिलेली आहे. 2016ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सरकारने बैलगाडा शर्यती चालू करण्याच्या संदर्भातला अध्यादेश काढला. मुळात आपण हे समजून घेतलं पाहिजे की संविधानामध्ये 48 कलमानुसार जे आधुनिक शास्त्रीय रीतीने कृषी प्रदर्शन याची सुसूत्र व्यवस्था लावण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील आणि विशेषतः गायी व वासरे, इतर दुभती व जुंपणीचे गुरे यांच्या जातीचे जतन करणे व त्यांच्या सुधारणे आणि त्यांच्या कतलीस मनाई करणे ही काही गोष्टी केंद्राकडे दिलेत आणि काही राज्याकडे. तर हा विषय राज्याकडचा आहे आणि त्यामुळं बैलगाडा शर्यत चालू होण्याच्या बाबतीमध्ये जे जे करावं लागेल ते करायला आम्ही तयार आहोत. पण त्यामध्ये राजकारण करता कामा नये. पण केंद्राकडे आली प्राण्यांच्या यादीमध्ये कधी घातला बैल? 11/7/2011ला तत्कालीन वन व पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी हा प्राणी जंगली यादीमध्ये घातला. का घातला? त्यासाठी घातला? कुणाला विचारून घातला? काय मागचं याच्या मागचं गोड बंगाल आहे?
तुम्ही जेव्हा हे यादीमध्ये नाव घातलं, हा ठीक आहे, आपण केंद्राकडे जाऊ, ते नाव काढून घेण्यासाठी प्रयत्न करू, पण लोकांच्या पुढे हे आलं पाहिजे ना की हा बैल गाय आहे ती पाळीव प्राण्यांच्या यादीमध्ये आहे आणि बैल जंगली यादीमध्ये का गेला, कशासाठी गेला, या मागचं षडयंत्र काय आहे. आणि म्हणून आम्ही विनंती केली की राज्य सरकार का अनेक दिवस बैलगाडा मालक आंदोलन करतायत, पोलीस त्यांना पकडून नेत आहेत, आरोपी सारखं बसवतायत. अरे पुढच्या पोरासारखं जर सांभाळणारा शेतकरी असेल तर तो आरोपी कसं काय होऊ शकतो. आणि म्हणून गेली 2, 2.5, 3 वर्ष जर सुप्रीम कोर्टामध्ये तारीखच पडत नसेल तर माझ्याकडे जेव्हा हे बैलगाडा मालक आले की सगळ्या लोकप्रतिनिधीकडे जात होते, ते सगळ्या आमदारांना आणि खासदारांना ते निवेदन देत होते. आणि तसंच मला निवेदन देण्यासाठी ते मागच्या 8-10 दिवसापूर्वी माझ्या निवासस्थानी आले आणि त्यांनी भूमिका मांडली. तर त्यांच्या भावना इतक्या तीव्र होत्या आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम, लोकांचं काम करणं आमची जबाबदारी आहे. आणि कायदे कुठलेही असले तर ते लोकांच्या हिताचे असले पाहिजेत. जर लोकांच्या हिताचा कायदा नसेल तर ते बदलायसाठीच लोकसभेमध्ये, अगदी गोपीचंदजी तुमचा मुद्दा लक्षात आला. गोपीचंद पडळकरजी तुमचा मुद्दा लक्षात आला. आपण अमोल कोल्हेंच्याकडे जाऊया. अमोल कोल्हेजी, सगळ्यांचंच म्हणणं आहे की हे सगळं बैलगाडा शर्यत सुरू झाल्या पाहिजेत, पोटच्या पोरासारखं बैलाला जपलं जातंय वगैरे वगैरे सगळं. या सगळ्यामध्ये मग प्रत्येक वेळेला राजकारण होताना दिसतंय. हा निवडणुकीचा मुद्दा होतो किंवा कधीतरी याच्यावर चर्चा होते, तुम्ही सातत्यानं पुरावा करताय किंवा गोपीचंद पडळकर या सगळ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतायत. मात्र राजकारण सोडून यामध्ये पुढं काही होणार आहे की नाही? कारण प्रत्येक वेळेला हा मुद्दा चर्चेत येतो. बऱ्याच वेळेला निवडणुकीच्या तोंडावर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून निवडणुका आले की हा मुद्दा तोंडावर येत असतो, चर्चेला येत असतो, पुढे काहीच होताना दिसत नाहीये. हे कधी थांबणार? नाही, यासाठीच गोपीचंदजी पडळकर यांनी ज्या भावना व्यक्त केल्या, या भावनांशी मी 100% सहमत आहे. पण यामध्ये मी 2 गोष्टी निदर्शनास आणून देऊ शकतो. यामध्ये कोणतंही राजकारण नाही. कारण गोपीचंदजी पडळकर यांच्या भूमिकेचंही मी स्वागत करतो आणि त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी परवा पुण्यात एक विधान केलं, त्यानंतर मी त्यांना तसं ट्विटही केलं, मी त्यांना तसं आवाहनही केलं की हा प्रश्न आपल्याला मुळापासून जर सोडवायचा असेल तर याच्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे की आता राज्य सरकारची यामध्ये भूमिका नाही. यामध्ये केंद्र सरकारची भूमिका ही फार महत्वाची आहे. आणि याचबरोबर गोपीचंदजी पडळकर यांनी बैलगाडा मालकांच्या भावनांचा आदर करून ही शर्यत भरवली आहे. पण मी एक गोष्ट निदर्शनास आणून देऊ इच्छितो की या पद्धतीनं जेव्हा भाजप शिवसेना युतीच्या सरकारनं कायदा बनवला आणि त्यासाठी सजेशन्स आणि ऑब्जेक्शनसाठी 21 दिवसांचा अवधी देण्यात आला, त्यावेळी एक फॅब्रिकेटेड हँडबिलचा पुरावा मानून याच्यावर कोर्टात याचिका दाखल करण्यात, आणि त्यामुळे अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टाचा अवमान होऊ शकतो आणि त्यामुळे याला संविधानात्मक पद्धतीनं समोर जाणं हे जास्त संयुक्तिक ठरेल. म्हणजे 2 टप्पे मला काय, मी असं म्हणतो की मी गोपीचंदजी पडळकर यांनाही आवाहन करतो की त्यांच्यासारखा आक्रमक नेता या लढ्यात जर सोबत आला तर नक्कीच याला आणखी धार चढेल. आणि यामध्ये कोणतंही राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय महाराष्ट्रातल्या खासदारांनी समोर यावं, महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी समोर यावं. कारण मी जे सुरुवातीला म्हणालो, संसदेमध्ये गोपीचंदजी आपल्यालाही याची कल्पना आहे की संसदेमध्ये सातत्यानं निवडून आल्यापासून केवळ हा राजकारणाचा मुद्दा न ठेवता अत्यंत प्रामाणिकपणे ही भूमिका मी मांडतोय, श्रीनिवास पाटील मांडतात, परंतु भारतीय जनता पक्षाच्या 23 खासदारांपैकी एकाही खासदारांना आतापर्यंत संसदेमध्ये याच्याविषयी ठाम भूमिका मांडलेली नाही. जे आपण म्हणता आहात त्या पद्धतीनं माननीय केंद्रीय मंत्री, तत्कालीन मंत्री प्रकाशजी जावडेकर यांनी 2016 मध्ये या संदर्भात एक अधिसूचना काढली होती की ज्यामध्ये बैल संरक्षित प्राण्यांच्या यादीत ठेवूनही त्याच्यावरच्या प्रदर्शन आणि प्रशिक्षणावरची बंदी हटवावी म्हणून. परंतु त्यावेळच्या अधिसूचनेला त्यावेळच्या अॅनिमल वेलफेअर बोर्डाने ऑब्जेक्शन घेतली आणि त्यामुळे त्यावर स्टे आला. तर आता हा जर प्रश्न आपल्याला सोडवायचा असेल तर यामध्ये कोणताही दोषारोप न करता अगदी साकल्यानं विचार करून 24 तारखेला माझी पुन्हा आताचे विद्यमान पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तमजी रुपाले यांच्याबरोबर बैठक आहे. आपणही त्या बैठकीला यावं. आपण मिळून पुरुषोत्तमजी रुपाले यांना हे कन्व्हिन्स करू की काहीही करून तुम्ही बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्यांच्या यादीतला समावेश वगळा. एकदा हा समावेश वगळला गेला की जी सुप्रीम कोर्टातली केस आहे याला फार मोठं बळ मिळेल. अगदी आपण अमोलजी आपण गोपीचंद पडळकरांनाच विचारूया. गोपीचंदजी, 24 तारखेला पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांची बैठक होणार आहे पुरुषोत्तम रुपाला यांच्यासोबत. तुम्ही जाणार का त्यांच्यासोबत? जर बैलगाडा मालकांचा कळवळा असेल तर महाराष्ट्राच्या नेत्यांनी एकी करून त्यांच्याकडे गेलं पाहिजे. त्यांनी आवाहन केले तुम्हाला सोबत यायचं, तुम्ही जाणार? उद्या अमोल कोल्हे साहेबांनी या बैलगाडीच्या शर्यतीमध्ये सामील होण्याला झऱ्याला यायला पाहिजे. मी त्यांना आवर्जून निमंत्रण देतो की तुमची भूमिका बैलगाडा शर्यत मालकाच्या सोबत आहे
तर आपली जबाबदारी आहे की आपण या सगळ्या विषयामध्ये उतरलं पाहिजे. तर मी आपल्या माध्यमातून त्यांना आव्हान देतो की तुम्ही उद्याच्या आपल्या बैलगाडी शर्यतीला पाठिंबा देण्यासाठी या राज्यातील बैलगाडा मालक तुमचं स्वागत करतील. नंबर 1. नंबर 2, जे तुमचं सरकार आहे आणि राष्ट्रवादीकडे गृह खातं आहे, अडवण्यासाठी गोपीचंद पडळकर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. अमोलजी, गोपीचंद पडळकरांनी तुम्हाला असं आवाहन केलंय की तुम्हाला जर एवढाच कळवळ असेल तर तुम्ही उद्या हजर राहिलं पाहिजे तिथं. मी 100% उद्या झऱ्याला येऊन हजर राहायला तयार आहे, पण एकच अट आहे की माननीय गोपीचंदजी पडळकर यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना या शर्यतीला बोलवा. जर नरेंद्रजी मोदी यांच्यावर देशाचा विश्वास आहे आणि जर ते 370 कलम हटवण्यासारखा अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेऊ शकतात, तर त्यांना जर ही भूमिका पटली, बैलगाडा मालकांची भूमिका पटली, शर्यतीची भूमिका पटली, तर डेफिनेटली ही गोष्ट फार अवघड राहील असं मला वाटत नाही. त्यामुळे गोपीचंदजी पडळकर यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिथे आमंत्रित करावं, जेणेकरून बैलगाडा मालकांचा जो प्रश्न आहे, जो जिथून सुटणार आहे तिथपर्यंत तो आवाज पोहोचेल. मुळात मुद्दा हा राहतो की जो प्रश्न दिल्लीत सुटणार आहे त्यासाठी आपण गल्लीत आदळआपट का करतो, आणि ही गल्लीत आदळआपट करत असताना कोविडची 3री लाट, त्यानंतर मी सुरुवातीलाच सांगितलं की यापूर्वी या पद्धतीच्या शर्यतीचं केवळ आयोजन होणार असं एक फॅब्रिकेटेड हँडबिलचा आधार धरून या संपूर्ण कायद्याला आव्हान देण्याचा प्रयत्न झालाय. असं असताना आपल्याला ही जी केस आहे, जी आता आपण सोडवण्याच्या खूप जवळ पोहोचलो आहोत, ही आपल्याला कमकुवत का करायची. त्यामुळे माझी पडळकर साहेबांना विनंती आहे की त्यांनी साकल्यानं याचा विचार करावा आणि त्यानुसार जर हा विषय सुटला नाही तर नक्की आपण आंदोलन करू, पण नेमकं आंदोलन कोणाविरुद्ध करायचं. अगदी अमोलजी, आपण गोपीचंद पडळकरांकडून उत्तर घेऊया. आम्हाला मतदान द्या आणि आम्ही तुमच्या बाजूने उभा राहतो. आमची जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही बैलगाडा मालकांच्या बाजूला उभा राहतोय. बैलगाडी हा विषय राजकारणाचा विषय होऊ शकत नाही. पण गोपीचंद पडळकरजी एक छोटासा प्रश्न आहे. गोपीचंद पडळकरजी एक छोटासा प्रश्न आहे. अमोल कोल्हेंनी प्रश्न उपस्थित केला. तुम्ही राज्यामध्ये अशा प्रकारे आंदोलन करता, महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरता, मात्र तुमचा एकही खासदार लोकसभेमध्ये यावर आवाज उठवायला तयार नाही. असं का होतंय? बघा, हे विषय काय आहे हे चुकीच्या पद्धतीने सांगताय. मला त्यांनी उत्तर देऊ द्या. 2011ला जो पाळीव प्राण्याच्या यादीमध्ये बैल होता तो का घातला तुम्ही जंगली प्राण्यामध्ये? त्याचं उत्तर तुम्ही द्या. कशासाठी घातलं ते? कुणाचं सरकार होतं? यामध्ये राजकारण काय होतं? अहो पडळकर साहेब, तुमची आता मेजॉरिटी आहे, हा जर तुम्हाला कळवळा आहे, आता संसदेत मेजॉरिटी आहे, या मेजॉरिटीचा वापर करून हे सहज शक्य आहे ना. अगदी गोपीचंद पडळकरजी अमोल कोल्हेंचं म्हणणं हेच आहे. त्या सरकारनं किंवा जयराम रमेश यांनी बैलगाडा मालकांवर अन्याय केला असेलही, किंवा तो प्राणी जो आहे संरक्षित प्राण्यांच्या यादीमध्ये बैलाला टाकलं. आता भाजपचं सरकार आहे, भाजपच्या हातात सगळं आहे, मग ते संरक्षण यादीतनं बैलाला वगळायला काय अडचण आहे? भाजपला पाठपुरावा करायला लागेल या सगळ्याचा. तुम्ही हा विषय समजून घ्या की 2016ला भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या सरकारनंच बैलगाडा मालकांच्या बाजूचा कायदा केला. याच्या अगोदर 10 वर्ष झाली होती बैलगाडी शर्यत बंद होऊन. राज्याचा अधिकार होता का नाही? पडळकर साहेब, आता आपणच म्हणालात की यामध्ये राजकारण आणायला नको आणि त्या दृष्टीनं मी साकल्याने याचा विचार करा म्हणतो. किती मदत लागल ती करायला भारतीय जनता पार्टी तयार आहे. त्याला कुणी आम्हाला सांगायची आवश्यकता नाही. आम्ही सक्षम आहोत, आम्ही ते करणार आहोत. नाही, पण तुम्ही कधी भेट घेणार पशुसंवर्धन मंत्री केंद्रातल्या? नाही, आम्ही ठरवू ना, आमचं धोरण ठरवू आणि आम्ही जाहीर करू. अहो पण पडळकर साहेब, विषय जिथून सुटणार आहे ती गोष्ट आपण सोडून अकारण कोविडच्या काळामध्ये या पद्धतीने आयोजन करून नक्की काय निष्पन्न होणार आहे याची निष्पत्ती तर सांगा. यापेक्षा पशुसंवर्धन मंत्र्यांची आपण एकत्रित भेट घेऊन जर हा अगदी अमोल कोल्हेजी तुमचाही प्रश्न रास्त आहे. गोपीचंद पडळकरजी तुमचाही प्रश्न रास्त आहे. आता या सगळ्यामध्ये बघा, तुम्ही दोघांशी बोललो, तुम्हा दोघांचं एकदा बोलताना किंवा एकट्या नेत्याशी बोलताना असं वाटतंय की चला सगळे नेते आता या बैलगाडा मालकांसाठी, शर्यतींसाठी एकत्र येतील. पण ज्यावेळी एकत्र यायची वेळ होते त्यावेळेला राजकारण होताना दिसतंय आणि ते जाणवते प्रत्येक नेत्याच्या बोलण्यामधनं. तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टूसाठी जे सगळे अभिनेते एकत्र आले, तशा पद्धतीनं महाराष्ट्रात कधी चित्र बघायला मिळणार का? अमोल कोल्हेजी थोडक्यात उत्तर द्या. गोपीचंद पडळकरजी तुम्हाला सुद्धा यावर उत्तर द्यायचं नाही. यासाठी माझी 100% तयारी आणि मी तेच त्यांना आवाहन करतो.
की अगदी. जिथे प्रश्न सुटणार आहे तिथे आपण एकीने उभे राहू. हम्म, हम्म. याविषयी माझ्या मनात कोणतंही दुमत नाही, यामध्ये कोणतंही राजकारण आणण्याची आवश्यकता नाही. प्रश्न सुटणार आहे दिल्लीत, तर दिल्लीत जाऊन आपण एकत्रित ही भूमिका मांडू. अगदी पक्षीय लेबलं बाजूला ठेवून ही भूमिका मांडू. बैलगाडा मालकांच्या हिताच्या दृष्टीनं, ही शर्यत सुरू होण्याच्या दृष्टीनं भूमिका मांडू. हा केवळ शौक नाही, ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना आहे, ही पर्यटनाची संधी आहे, हे देशी गोवंशाचं रक्षण आहे. या पद्धतीनं मी सातत्यानं एक नरेटिव्ह संसदेमध्ये मांडलेलं आहे. आणि त्याच दृष्टीनं मी पशुसंवर्धन मंत्र्यांबरोबर 2 बैठका केल्यात. आधी गिरिराज सिंगांबरोबर, नंतर जॉईंट सेक्रेटरींबरोबर, नंतर पदभार बदलला म्हणून आता पुरुषोत्तमजी रुपालांबरोबर एक बैठक झाली. पुन्हा 24 तारखेला बैठक आहे. माझं पुन्हा आवाहन आहे राज्यातल्या भाजपच्या नेत्यांना की जिथे प्रश्न सुटणार आहे, जिथून आपल्याला या केसला बळकटी मिळणार आहे, त्यासाठी एकत्र येऊया. हा येतो. बोला, आता यावर काय म्हणणं आहे? आपण सगळं सोडून आता या बैलगाडा मालकांची जर आपल्याला कदर आहे, त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे, तर एकत्र आलं पाहिजे. नाही, बरोबर आहे की एकत्र कधी तुम्ही आज म्हणताय, आम्ही एकत्र यायला तयार आहे. मी त्यांना हेच आवाहन करतो, उद्या तुम्ही झऱ्याला या, उद्यापासूनच सुरुवात करू ना एकत्रितपणे. आपण शेवटची वाट कशाला बघायची गरज आहे? हे बघा, आपण करू. आम्ही मला सांगा. केंद्रात जो विषय असेल नाही, तिथं गोपीचंद भारतीय जनता पडळकरजी पार्टी परत मुद्दा हाच आहे. या प्रकारे आंदोलन करून शर्यती कोविडच्या काळामध्ये ठेवून काय साध्य होणार, हाही प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित होतोय. आपण बघितलं, तुम्हा दोघांचंही म्हणणं आपल्याला लक्षात आलं आणि या चर्चेमधनं असं लक्षात येतंय की बैलगाडा मालकांपेक्षा राजकारण करण्याला जास्त प्राधान्य मिळते काय महाराष्ट्रामध्ये, अशी सुद्धा चर्चा आता महाराष्ट्रात रंगली. तर त्याचं वाईट वाटायला नको किंवा आश्चर्य सुद्धा वाटायला नको. गोपीचंद पडळकरजी आणि अमोल कोल्हेजी, तुम्ही साम टीव्हीशी बोललात, त्याबद्दल तुम्हा दोघांचेही धन्यवाद. आपण बघितलं, एकीकडे नेते चर्चा करत असतात, गाडा मालकांना न्याय मिळवून द्यायचा आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे, त्यांच्यासाठी एकत्र आलं पाहिजे, पक्षाच्या पादुका बाजूला काढून ठेवून एकत्र येऊया आणि यांना न्याय देऊया, असं केवळ म्हटलं जातंय. मात्र राजकारणापलीकडे काहीही होताना दिसत नाही आणि आजच्या चर्चेमधून तेच समोर आल्याचं पाहायला मिळतं. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त साम टीव्ही.